आणि आता पाहूयात 25 मिनिटात 50 बातम्या। नाशिक शहरामध्ये आंबेडकर जयंती निमित्तानं ठिकठिकाणी देखावे उभारण्यात आले। शालिमार भागात पूर्णाकृती पुतळ्यासमोर हजारो अनुयायांनी एकत्रित येत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं। वाशिममध्ये मोठ्या उत्साहात आंबेडकर जयंती साजरी करण्यात येते आणि यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात केक कापून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। परभणीमध्ये आंबेडकर जयंती निमित्तानं कलाकार रुपाली काणेकर यांनी आकर्षक रांगोळी काढली। यासाठी त्यांना 10 तासांचा कालावधी लागलाय। रांगोळीतून त्यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा बाबासाहेबांचा संदेश दिलाय। देशभरात मोठ्या उत्साहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली जाते। या संदर्भात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ट्विट करत देशवासियांना शुभेच्छा दिल्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चैत्यभूमीवरच्या तयारीचा आढावा घेतला आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी शिंदेंकडून आढावा घेण्यात आला। तसेच इंदू मिलमधील बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम युद्धपातळीवरती सुरू असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। आनंदाच्या शिध्याचं शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत वाटप झालंय की नाही याची खात्री करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लाभार्थ्यांशी संवाद साधला। बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत येणारे लाभार्थी यामध्ये सहभागी झाले होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं राजगृह निवासस्थानी विद्युत रोषणाई करण्यात आली। बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं हजारो आंबेडकर अनुयायी राजगृह निवासस्थानी भेट देत असतात। रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील आंबडवे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव आणि त्यांच्या मूळ गावी बाबासाहेबांचं भव्य राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येणार आहे। बुलढाण्यातही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह आहे। खामगावातील बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। मालेगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात बाबासाहेबांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। ढोल ताशे वाजवत जय भीमच्या जयघोषात जयंती साजरी करण्यात आली। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं कलेच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आलं। 10,131 फोटोंचा वापर करून बाबासाहेबांची भव्य प्रतिमा साकारण्यात आली। छत्रपती संभाजीनगरातही बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं भीमसैनिकांनी एकत्रित येत जल्लोष केला आणि यावेळी बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी गर्दी केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 132व्या जयंतीनिमित्तानं बदलापुरात मध्यरात्री भीम अनुयायांनी अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी केली होती। मध्यरात्री बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला तर पुतळ्याला विद्युत रोषणाईही करण्यात आली। भिवंडीतील वऱ्हाळ देवीनगरमधील बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्तानं आकर्षक देखावा साकारण्यात आला। यावेळी बाबासाहेबांच्या जन्मस्थळाचा देखावा साकारण्यात आला आणि हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली। नांदेडमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। यावेळी जय भीमच्या जयघोषानं परिसर दुमदुमून गेला। सोलापुरातही बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं शहरातील गुरुनानक चौकातल्या तैलचित्राला रोषणाई करण्यात आली। येथे बाबासाहेबांच्या कार्याचा आढावा घेणारी माहिती लावण्यात आली आहे। अकोल्यामध्ये आनंदाच्या शिधाचं वितरण करण्यात आलं। यावेळी लाभार्थ्यांसह धान उत्पादक शेतकऱ्यांसोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संवाद साधला। जालन्यातील वाटूर येथे आंबेडकर जयंतीनिमित्तानं भव्य रॅली काढण्यात आली आणि यावेळी मोठ्या संख्येनं विद्यार्थी सहभागी झाले। मुंबईतल्या बाजारपेठेत कोकणातला हापूस आंब्याची आवक कमी झाली